तुमच्यावरती आत्तापर्यंत लागलेला सगळ्यात मोठा आरोप काय आहे? 40,000 घेतो. तर मला फक्त एवढं सांगायचंय, ज्यांच्याकडून 50 आणि 40,000 घेतलेत ना, त्यांना फक्त समोर घेऊन या. बकासूर संपला. बैल नाही पडला तरी आपल्याला काही फरक पडत नाही. त्या मैदानात हरवू शकते, पुढल्या मैदानात रिप्लाय भेटतो ना. दिवसभर बऱ्यापैकी मैदानावर असताय तुम्ही, पण टाइम काढून कसं फोनवर बोलायचं म्हणजे कसं मॅनेज करताय? अख्खं महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय, तुम्ही कोणावर प्रेम करताय? पुष्पाटमध्ये नाही आपली रश्मिका ठरलंय का? नाही, अजून काय ठरलं बदलं नाही, ठरवायचं चालू आहे. आता म्हणतात घरचे करायचे, पण बघू. नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे विषय आपलाच. आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहेत ज्यांची ओळख करून द्यायची काही गरज नाही आपल्याला, तरी पण 12व्या हिंद केसरी झालेला बैल बकासूर, आपल्या महाराष्ट्राची आन बान शान, त्यांचे मालक मोहिल धमाळ यांचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर पहिल्यांदा थँक्यू आल्याबद्दल. हे शेट कधीपासून लागायचं चालू झालं तुमच्या नावामागे? शेट हे जेव्हा बकासूर पुसेगाव मैदानात हिंद केसरी झाला, त्याच्यानंतर तर शेट जास्त म्हणायला लागली. ओके. बकासूर नसता, समजा बकासूर तुमच्या गोट्यात नसता, तर तुम्ही मोहिल शेट धुमाळ झाला असता का? नसतं. म्हणजे कृपाच म्हणायची. कोणाला माहीतच नसतं की मी कोणी. मग तुम्हाला असं वाटतं का की आपली ओळख फक्त बकासूरमुळे, किंवा तुमची पर्सनल ओळख काय? जे काय आहे आता ते सगळं बकासूरमुळेच आहे. जिथपर्यंत आलो आपण बकासूरमुळे आलो. ओके. बकासूर हे नाव अचानक कसं काय? म्हणजे आधी मी पण ऐकले की नाव सरपंच होतं काहीतरी. हो, ते आम्ही त्याचं नाव सरपंच ठेवलं होतं जेव्हा तो जन्मला तेव्हा. पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही मुळशी तालुका सोडून बाहेरच्या मैदानात गेलो, ते नारायणपूरचं मैदान, त्या मैदानात सेमीफायनलला बकासूर पळायला जाताना समालोचकांनी पोकारलं की मुळशीचा बकासूर पळतोय म्हणून. तेव्हापासून त्याला सगळे बकासूर म्हणायला लागले. सुनील मोरे नाही, प्रवीण घाटे. ओके ओके. मुळशीतली. अच्छा, तेव्हा पिक्चर आला होता मुळशी बॅटन. हो, मुळशी बॅटन पिक्चर आलता. त्याच्यामुळं त्याला एक बघताना नाही का म्हणजे दिसायला एकदम वेगळा, आणि तो एकदम वेगळा पळतोय, त्यामुळं त्याला बकासूर म्हणजे मुळशीचा बकासूर पळतोय म्हणून असं समालोचक नाही केलं. असं ऐकलंय की जेव्हा बकासूर लहान होता, म्हणजे आदत एकदम लहान होता, घरचे म्हणले ते विकून टाक. हो, घरचे म्हणले होते विकून टाका, म्हणजे विकायला काढलं होतं त्याला. म्हणजे भरपूर गोट्यावरती बैल होते ना असे, तर म्हणले लय बैल झाले तर त्याला विकून टाका. तर ते आमचे आजोबा म्हणले की नाही विकायचं, त्यामुळे त्याला ठेवलं. ओके. आणि त्यावेळी वाटलं होतं का तुम्हाला की हा बैल एक म्हणजे बैलगाडी इंडस्ट्रीतला तो शाहरुख खान आहे असं? आपण पहिल्यापासूनच आपल्यात काहीतरी आपली इच्छा होती की काहीतरी मोठं करून दाखवायचं. तुमचे जुने व्हिडिओ बघितलेत हो, की आता लोकांना माहिती झाले मोहिल शेट, पण त्याच्या मागचे कष्ट काय आहेत? कसा घडवलाय तुम्ही बकासूर? भरपूर कष्ट केलेत त्याच्यामागे. 1-2 व्हिडिओ व्हायरल झालेत जेव्हा सुट्टीला असतो बकासूर. हो, डोळा झेंडाकडे असतो. ते शिकवलंय तुम्ही का? ते नाही, त्याला पण पहिल्यापासूनच सवय लागली. मैदानात जसं पळायला लागलो ना, त्याचा एक डोळा कायम झेंड्याकच असतो. ज्या साईडला झेंडा आहे ना, त्या साईडला एका डोळ्याची नजर कशी झेंड्याकच असते आणि एक नजर सरळ असते. काय कारण तुम्ही शिकवले? नाही, ते शिकला ऑटोमॅटिक. आता प्रत्येक मैदानात जाऊन जाऊन म्हणजे कसं शिकतो तसं. आणि मी जेवढ्या शर्यती बघितल्यात बकासूरच्या, सुटताना थोडं मागे जरी असला, जेव्हा त्याला निकाल रेष दिसली काय एक पॉवर वेगळीच येते. नाही, जो खालून जर मागं पडत असेल ना, तर वरती निकालात गाडी मारणार मध्ये कुठली पण गाडी असो, खालून तो मागं पडत असला ना की पुढं त्याचं काम करणारच. आता अख्खं महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतोय, तुम्ही कोणावर प्रेम करताय? बकासूरवरच करतो. बकासूर झालं की पर्सनल लाईफ कोण असं नाही अजून तरी पण. हे झालं सांगण्याचं, म्हणजे नाही झालं कॅमेरा बंद करतो मग सांगा. नाही, म्हणजे सांगायचं नाही, बऱ्यापैकी त्यांना सांगायचं नाही. परत जेव्हा डायरेक्ट पोस्ट टाकतील लग्नाची. ठरले का? नाही, अजून काय ठरलं नाही. ठरवायचं चालू आहे.
आता म्हणतात घरचे करायचे, पण बघू. बायोडाटा देऊया का? आता असा एखादा क्षण की ह्याच्या आधी लोक बघताना बैलच बघत होते, काही लोक देव म्हणून आता बकासूरला हे करायला लागले की देवच आहे आमचा तो. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तर आहे ना, प्रत्येक मोठा बारीक कोणी बैलगाडा मालक असू दे, जो एकदम मोठा पण असो आणि छोटा पण असो, त्याला प्रत्येक जण देवच म्हणतो. आता माझा एक किस्सा सांगायचा झाला. आपण शूटला गेलो होतो, हो बरोबर. त्या दिवशी बैल गोट्यावर आलो बघायला. हो. म्हणजे देव कुठून मदत करतोय आपला म्हणून, म्हणजे तेव्हापासून मला एक म्हणजे होता आधीपासून प्रेम बकासूरवर, पण त्यावेळेपासून एक अजून हे झालं की देवच आहे, खरंच देव आहे. की आलो त्यावेळी नवनाथ दादा आले होते तिथं, आमची ओळख झाली. हो. त्याच्यानंतर आमची ओळख झाली, ते आमची मैत्रीतनं क्लायंटमध्ये रूपांतर झाले ते आमचे. त्यांनी आम्हाला इतके म्हणजे कामं दिले पुढं, म्हणजे कुठंतरी कनेक्शन आलं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये माझं नाव सेव आहे, सचिन बकासूर. यांचं पण नाव माझ्या फोनमध्ये सेव आहे की नवनाथ दादा बकासूर. म्हणजे आणि मी खूप लोकांना म्हणजे सांगत असतो की हे काम बकासूर मोबाईल भेटलेलं आहे. नाही मग विषय कसा आहे, म्हणजे आता मी पण भरपूर जण भेटले, म्हणजे जेव्हा नाही कोणी असं बकासूर बशी आलं, त्याच्या दर्शन घेऊन गोठ्यावरून गेले की त्यांचं काय नाही काय म्हणजे कुठलं तरी काम भेटतं, कुठली तरी गोष्ट चांगली होती, आणि त्याच्यानंतर एक 10-12 दिवसांनी परत ते येतात की आमचं असं असं चांगलं झालं नाही का, म्हणून परत बकासूरच्या दर्शनासाठी येतात. आता कराडमधून कोणतरी नाव मला आठवत नाही, अमर डांगे. हा, ते पायी म्हणजे चालत आले होते बकासूरचं दर्शन करायला. काहीतरी 230 किलोमीटर 230 किलोमीटर 3 दिवसात. इतकं प्रेम भेटते महाराष्ट्राचं. कधी भीती वाटते का की काही चुकीचं न व्हावं? लोकांचं कसं आहे, बऱ्यापैकी बैलगाडी क्षेत्र म्हणले की लिंबू करा, हे करा, या गोष्टी करा करत असतात लोक. मग ह्या गोष्टीपासून कसं तुम्ही डिपेंड करता? आपण आपल्या म्हणजे बकासूर बसून कंटिन्यू आपण कधी लांबच नसतो, आणि लांब जेव्हा तो घरी असतो तेव्हा घरातले त्यासोबतच असतात कंटिन्यू, आणि जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्यासोबत आम्ही कंटिन्यू, आमची टीम असेल, मी असेल, लांब नसतोच, एकदम जवळच असतो त्याच्यापासून, त्याला सोडून जास्त लांब जात नाही. जरी मी गेलो तरी आमची टीम त्याला हे करते. आता काही लोक म्हणतात की पैसा आहे म्हणून आता काही हिंद केसरीचं मैदान निकाल फिक्स करून असतं. म्हणजे आहे असे बोलणारे भरपूर आहेत, अपोजिट असतील लोक ज्यांना म्हणजे खुन्नस असते. हो. त्या लोकांना काय सांगशील तुम्ही की आपली कोणासंग वाद नाही, काय नाही, आपला बैलाला जिथं म्हणजे कधी वसुल्यावर पळवला नाही, जिथून गाडी लागेल तिथून आपण पळतो. आता माळशिरसच्या मैदानात 1 नंबर तासावरून गट काढला आम्ही. सेमीला गाडी ह्या साईडला लागली, डाव्या साईडला लागली, एक गाडी होती बैलावरती, आणि फायनलला परत मध्ये लागून 1 नंबर केला. तर पुसेगाव मध्ये फायनलला कडेने पडलो. आता मध्ये मामांचा मुलाखत बघितली की मथुर जर फायनलला मथुर आणि बकासूरची गाडी एकत्र लागली तर आम्ही कॉल करून विचारणार की तुम्ही पळवता का आम्ही पळवतो. हो. नाही ते काय झालं की त्या दिवशी मथुर विरुद्ध एक आपली दैवडीत लढत झाली, बकासूर विन झाला, मथुरची हार झाली. तेव्हा कोणीतरी काहीतरी एकदम वाईट कमेंट केली होती नाही का बैलाला. तर सगळे महादेवाचे नंदी आपल्यासाठी, आपण कधी कुठल्या बैलाबद्दल वाईट बोलत नाही, मथुर पण आपल्या आवडीचाच बैल आहे, पण ती कमेंट त्यांनी लय वाईट केली होती. पण त्याला बी आम्ही मेसेज केले, पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही, तो सापडला नाही. सापडला असता त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली असती. आणि मग मामांनी निर्णय घेतला की बाबा इथून पुढं जर दोघांच्या गाडी एका सीमेत लागली तर बाबा तुम्ही तरी पळा, नाही तर मग आम्ही तरी पळतो. ते पळले तर आम्ही माघार घेतो, गप थांबतो. आता खूप लोक वाट बघत होते की कधी पायरा कधी होता पुढचा मथुर सोबत. होईनच लवकर. ते काय आपले जवळचे संबंध आहे, दोन्ही बैल चांगले. प्रोसेस काय पायरा करायचं म्हणला तर प्रोसेस काय त्याच्या मागं? नाही काय होतं, पैरा करताना फक्त आपल्या बकासूरला बैल पुरला पाहिजे एवढंच आपली अपेक्षा असते. मग गरिबांचा असो कुठला असो, आपण प्रत्येक नंदी सोबत पळतो, बारीक असो मोठा असो. जास्त करून तर नवीन चेहऱ्याच घेऊन पळलो, कारण का आपल्या बैलामध्ये तेवढी धमक आहे. कुठला पण बैलगाड्यामध्ये घेऊन 1 नंबर करायचा. त्या दिवशी विरकरवाडीच्या मैदानात भवानी संघ आपण 1 नंबर केला. तो बैल इकडे कधी आला पण नव्हता जास्त करून पळायला नाही का, नाशिकला पळायला, मुंबईला बिनजोडला पळायचा, त्याला घेऊन बकासूरने 1 नंबर केला. आता एवढी प्रसिद्धी मिळाल्या तुम्हाला,
तर कुठं भीती वाटते का की आपले लोक बघत असतात, आपण काय करतोय, आपण डान्स जरी केला तर म्हणतात की भरपूर गोष्टी झाल्या झाल्या, तुमच्या बरोबर. मैदानात जर जल्लोष करायला गेलो आपण तर ते चुकीच्या पद्धतीने घेतात लोक. आपलं ते इमोशन असते त्यावेळी, आपण काय करतोय आपल्याला माहित नसते, आपला बैल नंबर केलेला असतोय. नाही काय होतं की आपल्या बैलांनी जिंकल्यावर आपण कधी कुठल्या बैलाला हरवलं म्हणून नाचत नाही, कारण का आपला बैल विन झाला म्हणून आपण नाचतो. कारण का एक जल्लोष असतो अंगात. आणि एक त्या दिवशीच ती व्हिडिओ व्हायरल झाली जास्त, तिथं म्हणजे आमच्या दोन्ही गाड्या फायनलला राहिल्या होत्या. म्हणजे बकासूर पण नेलता आणि साम्राज्य पण नेलता. साम्राज्याने पहिली सेमी काढली, पण तेव्हा मी खाली होतो, त्यामुळे मला वरती नाही आलं, बकासूरला सोडायला थांबायचं होतं. बकासूरची सेमी सोडल्यावर मग मी वरती आलो. आणि जेव्हा कळलं पहिली साम्राज्याची सेमी पास झाल्यावर खुश झालतो, आणि नंतर बकासूरने बी सेमी पास झाला, त्यावेळेस आनंद म्हणजे गगनात मावत नव्हता, एवढा आनंद झाला. ते इमोशन मध्ये निघून गेलं आणि लोकांनी ते भलतच वेगळंच. आता एक तुमचं स्वप्न आहे की एकाच फायनलला दोन्ही गाडी पळवायची आणि दोन्ही 1 आणि 2 नंबर करायचा. हो, ते बऱ्यापैकी थोडक्यात होत राहिलेलं आहे भरपूर वेळा. कधीतरी फाऊल झाली, कधीतरी काय होतं. काय म्हणजे काय वाटतं कधी होईल ते स्वप्न पूर्ण तुमचं? होईन लवकरच. स्वप्न काय म्हणजे मी जेव्हा जेव्हा स्वप्न बघतो नाही का, माझ्या मनामध्ये मी कोणाला सांगत नाही, पण ते बकासूरला बरोबर कळतं आणि ते पूर्ण करतो. जे ऐकतोय तुमचं. हो, तर सांगायची बी गरज लागत नाही, फक्त मनात जी गोष्ट येईल ती पूर्ण होते. आता मध्ये मुलाखत बघितली तुमच्या की साम्राज्याला पायरा भेटत नव्हता. हो, म्हणजे एवढं नाव असून सगळ्या गोष्टी असून म्हणजे एका फोनवर तुम्हाला बैल भेटणार आहे, हो. का भेटत नाही? का प्रॉब्लेम काय? म्हणजे आपण फोन केला की बैल मालकाला पडल्या तर ते म्हणतात बकासूर द्या, मग आम्ही बी लगेच बैल देतो, असा विषय होता. नाही, सम्राजला जे त्यांना काही काही असे आहे बैलगाडा मालक, त्यांनी एका फोनवरती बकासूर आपल्या साम्राज्याला बैल दिले. काही लोकांनी दिलेलं नाही. हो, काही लोकांनी नाही दिलं, म्हणजे त्यांना बकासूर देऊन पण आपल्याला काही लोकांनी नाही दिलं. प्रत्येक वेळी असं होत नाही की बकासूर जिंकलंच. ज्या दिवशी बकासूर हारलेला आहे, मी पण मैदानावर आहे, त्यावेळी तुमचे रिॲक्शन बघितलेत, भावना बघितलेत, त्यावेळी काय मनात चालू असते? नाही, थोडं दुःख पण होतं की जेव्हा आपलं बैल हरतं तेव्हा दुःख पण होतं, थोडंसं वाईट वाटतं नाही का. तर मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट बैल भरतो आणि घरी निघतो. घरी गेल्यावरती आपण परत व्हिडिओ बघतो, आज काय झालं नक्की नाही का, कशामुळे हरलो, कुठं चूक झाली, आपली चूक झाली, ड्रायव्हरची चूक झाली, ते बघून परत आपण पुढल्या मैदानात ते त्याच्यावरती सुधरून चांगलं नियोजन करून 1 नंबर करायचा प्रयत्न करतो. बकासूर संपला असं तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असं. हो, की संपलं, आता वय झालं किंवा झालं, एक वेळ होती त्याची. पण जेव्हा जेव्हा असं ऐकण्यात आले त्याच्यात दुसऱ्याच मैदानात एक कमबॅक झालेला आहे. हो, मग ते एक डोक्यात एक खुन्नस असते, खुन्नस म्हणा किंवा एक जिद्द असते आपल्याला की नाही काय उद्या आपण आता भरपूर झाले, ऐकण्यात आलेलं आहे. मध्ये मध्ये तर 3-4 मैदानात मार घालला, जरा थोडंसं इकडे तिकडे जरा फाऊल झाली, हार झाली, त्यानंतर कमबॅक जो होतो ते फिलिंग्स काय असतं तुमच्या? जेव्हा जेव्हा ऐकलंय म्हणजे नाही का, बोलतात बकासूर संपला, तेव्हा की म्हणजे आपल्या मनात त्यांच्या बोलण्यात आपण लक्षच देत नाही, कारण का आपल्याला माहिती आहे आपला बकासूर काय आणि काय चीज आहे, काय करू शकतो. जेव्हा जेव्हा त्याच्यावर टीका होतात, त्याच्या दुसऱ्या मैदानात तो 1 नंबर करून त्यांना उत्तर देतो, आपल्याला उत्तर द्यायची गरज लागत नाही. म्हणजे कामाने उत्तर हो. द्यायचं, शब्दाने नाही, डायरेक्ट करून दाखवायचं, बोलून नाही दाखवायचं. तर जेवढं बकासूरनं दिलेलं आहे तेवढंच तुम्ही आता साम्राज्य करून अपेक्षा करताय? नाही, म्हणजे त्यांनी गुलाल दिला तर तेवढ्यातच आपल्याला आनंद वाटतो. पण तरी पण काही म्हणा, बकासूर एकच आहे, एकच हो, झालेला आता. एकच आहे आणि एकच राहणार, त्याचा रेकॉर्ड बी कोण मोडू शकत नाही. आत्तापर्यंत तुमची आवडती मैदान म्हणजे जिथं की नाही आज मनच जिंकलं बकासूरनं असं एखादं मैदान? पुसेगावच्याच मैदानात जे म्हणजे आपण नाही का खूप इच्छा बघितलेल्या, जसं बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला, वेळ लागलं, मग असे आपण जेव्हा बकासूर लहान होतो नाही का, तेव्हा मैदान व्हायचे मोठे मोठे, आपल्याला असं वाटायचं आपला बैल पण हिंद केसरी झाला पाहिजे, आपण हिंद केसरी झालं पाहिजे. आणि फर्स्ट टाइमच आम्ही पुसेगावच्या मैदानात गेलो, एवढ्या मोठ्या मैदानात जाऊन तिथं पहिला नंबर केला, ते आनंदच वेगळा होता. आणि सेमीला खाली जाताना तर आहे ना, वरतून जसं मैदानात घुसलं तर तिथून तर वरच्या निकल रेस बसून खालच्या निकल रेसपर्यंत दोन्ही साईडनी गर्दी फुल आणि सर्वजण आपल्याला आवाज देतात.
असं कधी वाटलं की आपण आपला बैल फेमस व्हायला लागलाय किंवा सोशल मीडियावर खूपच गती घ्यायला लागलाय? तिथून पुढे पुसेगावचं मैदानच आपण शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने त्या मंदिरात जाऊन 1 नंबर केला आणि तिथून दर्शन घेऊन निघालो. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपली सोशल मीडियावरती सगळी खूप व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. बकासूर सोडून अजून किती बैल आहेत तुमच्याकडे अजून, किंवा म्हस वगैरे आहेत बघितलं? हो, म्हशी पण आहे. 20-25 म्हशी आहे, 10-12 गाय आहे आणि 8-9 बैल आहे अजून. वासर ट्रेनिंग चालू आहे त्यांना. ओके. आणि म्हैसेच दूध वगैरे कुठं तुम्ही काय कस्टमर आहे आपले सगळे? डायरेक्ट 20 म्हशी? हो, म्हणजे गिऱ्हाईक आहे सगळी. ओके ओके ओके. बैलगाडी क्षेत्रात आला नसता तर आत्ता काय करत असता तुम्ही? नाही, मग आपलं म्हशीचं म्हणजे माझी एक म्हणतो मला, जेव्हा शाळेत होतो ना मी 10वीला, तेव्हा एक इच्छा होती की आपल्याला काहीतरी खूप मोठं करायचं. म्हणजे कुठली बी गोष्ट करायची पण नाव करायचंय. आणि घरात पण 10वीचे पेपर असताना बोललेलो की काही दिवसातच की अशी काहीतरी गोष्ट करणार आहे की मी असं चालत जाणार आणि दोन्ही साईडला पब्लिक असणार आणि ते मला आवाज देतात, मी त्यांना हात करत खाली जाणार. म्हणजे ही गोष्ट मी 10वीत असताना बोललो होतो आज खरं झाले. आणि ती गोष्ट माझ्या पुसेगावला खरी झाली. पुसेगाव म्हणा, रुस्तम हिंद केसरी मैदानात, म्हणजे दोन्ही साईडने एवढं पब्लिक, म्हणजे आत्ता कंटिन्यूच असते प्रत्येक मैदानात, पण तेव्हा म्हणजे काहीच नसताना. आता रुस्तम हिंद केसरीचं नाव काढलं, खूप कॉन्ट्रोवर्सी झाली त्या टाइमला थारला घेऊन. हो, नंतर एक त्या भागात, आमच्या भागात म्हणा, सांगली, कोल्हापूर, सातारा साईडला, त्या मैदानानंतर बकासूरने एक वेगळीच ओळख घेतली त्या साईडला. म्हणजे अजून आणखीन चर्चा म्हणजे टीव्ही वरती नाही का, ABP माझा असेल त्या चॅनलवरती बी आपण दिसत होतो. आणि मी लाईव्ह बघत होतो ते, त्यावेळी मला म्हणजे त्यावेळी खरंच सांगतो माहित नव्हतं, फक्त एवढंच की कोणतरी वेगळं दिसते तिथं, काहीतरी वेगळं, कारण प्रत्येक बैलापासून तो वेगळा दिसतोय बकासूर. आणि त्यावेळी असं पण न्यूजवरती पण ऐकत होतं की बकासूर बैलासाठी खास प्रोटेक्शन आलेलं आहे, पोलिसांच्या तो ताफा साईडला. गट पळून आल्यावरती नाही का एवढं पब्लिक होतं, ते कंट्रोल होत नव्हतं. आणि सेमीला खाली जाताना पोलीस प्रोटेक्शन, बॉडीगार्ड सगळं, म्हणजे आपले पैलवानी संत साबवेता आणि चंद्रकांत पाटील दोघांनी भरपूर सपोर्ट केला. पहिल्यांदाच त्या भागात आला होता बैल. पहिल्यांदाच त्या भागात. त्यावेळी आता बऱ्यापैकी आपली पण ओळख बकासूरमुळे झालेली आहे. मैदानावर बघत बसलेलो मी सोनेरी केसरीला. सोनेरा केसरीला. एक प्रेक्षकांना आपली ओळख कशी झाली हे पण सांगूया, यांना सांगा एकदा. नाही, सोनेरा केसरीवरती आलं ते यातून मला सांगितलं की आम्ही तुम्हाला ओळखलं, कारण का आधीपासून आम्ही बघतो युट्यूबला तुमच्या वेब सिरीज. म्हणजे आम्हाला शूटला देणार का पहिलं? देऊ की 100%. बैलगाडा सोडून बाकी दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात आवड आहे तुम्हाला? म्हणजे जेव्हा आता लय आवड लागली बैलगाडीची, करमत नाही त्याशिवाय. क्रिकेट आवडतं ना आपल्याला. मग फेवरेट प्लेअर कोण आहे? धोनी. विराट कोहली लवरच्या समोर बसलाय तुम्ही. आणि IPL टीम CSK. तरी पण म्हणजे रोहित आणि विराट कोहली आवडत नाही? धोनी जास्त आवडतं आपल्याला पहिल्यापासूनच. रोहित आणि विराट आवडतात का ना? रोहित आणि विराट. मग रोहित का विराट? विराट. मग ते तुला कोण CSK? तुला कोण? त्याला मॅचेस माहित ना. तुम्हाला मी RCBची मॅच बघितली तुम्ही फायनलची? म्हणजे बऱ्यापैकी अख्ख्या भारताचं स्वप्न होतं, भले अपोजिट टीमचं असू दे, की का होईना एकदा का होईना विराट कोहलीनं ते IPL जिंकावं. त्यावेळी तुमच्या मनात पण तेच होतं? नाही. म्हणजे RCB जिंकावं असं वाटत नव्हतं? CSK एकदा तर जिंकत, 18 वर्षात जिंकत होती, जिंकली नाही तरी पण वाटत नव्हतं की नको जिंकाय. बऱ्यापैकी अख्ख्या भारतात नाही होतं की जिंकू दे, एकदा तर जिंकू दे विराट कोहलीला, तरी पण नाही. जी आवड आहे ती आवड आहे CSK.
आता बऱ्यापैकी हे दोघं प्लेयर आता रिटायरमेंट घेत आलेत, म्हणजे आता शेवटचे दिवस राहिलेत आपण बघणार आहे त्यांना खेळताना. आता टेस्ट मध्ये पण रिटायरमेंट झालेलीच आहे. मग त्यांची जुने मॅचेस तुम्ही बघत असता का? आता म्हणजे जास्त वेळ नाही भेटत बैलगाड्यामुळे, आता कंटिन्यू 2-3 दिवसांनी मैदानावरच असतो ना, त्यामुळे कधी टाइम भेटला तर बघतोच. हे झालं क्रिकेटचं. हो. हिरोईन कुठली आवडते तुम्हाला? आपली पुष्पा 2 मधली नाही, आपली रश्मिका. रश्मिका. आणि हिरो बकासूर. दिवसभर बऱ्यापैकी मैदानावर असताय तुम्ही, हो. त्यातनं पण टाइम काढून कसं फोनवर बोलायचं, म्हणजे कसं मॅनेज करताय त्या गोष्टी? हो ना, करतो ना मॅनेज, म्हणजे आपण म्हणजे मगाशी बोलला की नाही, म्हणजे बाकीचे पण बाकीचं नाही, मी काय विचारले. बरं असं हाय ठीक आहे, ते नंतर रिव्हील कोण आहे काय आहे. हाय म्हणा, उगाच परत भांडण होतील. नाही म्हणलं म्हणणार म्हणजे मान्य करायचं नाही जगासमोर, ह्या गोष्टी नाव राहू द्या सांगायचं, पण हाय म्हणून मान्य करा. का उगाच हाय म्हणलं परत बाकीची पोरीचं बायोडाटा येणार नाही. म्हणजे कसं मॅनेज करताय? कॉल अटेंड करायला लागतात सगळे, भरपूर कॉल येतात. गेट पळून आल्यावरती म्हणजे फोन चालू असतात, परत सेमी वेळ भेटतो ना मध्ये मध्ये. आणि बऱ्यापैकी बघितलंय मी की मैदानावर गेल्यावर कुठेतरी एका कोपऱ्यात बकासूरला तुम्ही धावणी बांधताय एकदम. काय रिझन काय? काय त्याला विश्रांती भेटली पाहिजे, कारण का आपण लांब लांब मैदानावरती फिरतो, प्रवास त्याला जास्त होतो. सकाळी 2-3 वाजता पाठी निघावं लागतं, ते ट्रॅव्हलिंग करून तिथं जाऊन परत 3 फेर पाहायचं असतं. त्यामुळं मैदानापासून जास्त करून आपण लांब बांधतो की त्याचा विश्रांती झाली पाहिजे, आराम भेटला पाहिजे. लोक भरपूर त्रास देत असतात. हो, नाही प्रेम आहे सगळ्यांचं, त्रास नाही म्हणता येणार. तुमच्यावरती आतापर्यंत लागलेला सगळ्यात मोठा आरोप काय आहे? वाय द किंग. मग ते काय आहे? म्हणजे भरपूर मुलाखत तुम्ही सांगितलंय की या गोष्टी प्रूव्ह करून दाखवा. हो, बैलगाडी क्षेत्रातनं माघार घेतो, म्हणजे कधी मैदानात दिसणार नाही. नाही तर ते आपण नाही लक्ष देत त्यांच्याकडे. आत्ता बकासूर एक 4-5 वर्षात वरती आलाय, फेमस झालाय, पण त्याच्या मागचं कष्ट कोणाला माहिती नाही की तुम्ही काय केले. घरी मार खाल्ला असेला किंवा बरोबर, म्हणजे भरपूर गोष्टी झालेल्या आहेत. हो. त्यातला काही किस्सा सांगणं म्हणजे जे सांगू वाटतं तुम्हाला काही? ना भरपूर झाले कष्ट. म्हणजे जेव्हा 10वी पास झाल्यानंतर आपण ह्या क्षेत्रात उतरलो, तेव्हा घरातल्यांना भरपूर जण बाहेरचे बोलायचे नाही का, काय त्याला कुठला नाद लावलाय, कशाला असलं बैल पळवायला लावतो, असं तसं नाही. भरपूर जण मामांना बोलायचे, त्याला सुधरव, काहीतरी कामधंद्याला लाव, लक्ष दे. पण नाही, आपल्याला जे करायचं होतं ते आपण केलं. आणि मग आता सगळे आपले फॅन झाले, जे नाव ठेवत ते बी येऊन फोटो काढतात. आतापर्यंतचा सगळ्यात मोठा फॅन कोण बघितला तुम्ही? एकदम भरपूर फॅन आहे आता. सचिन. नाही, आता एकाचं नाव सांगितलं की दुसऱ्याला बघितलं, त्यामुळे आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत. पण बकासूरचे भरपूर फॅन आहे कट्टर. तुमचे? आपले पण आहे भरपूर. तुमचे भरपूर आहे. शेवटपर्यंत नाव काढूनच घेणार आहे. जे तुम्ही म्हणला की आरोप वायदिकिंगचा लागलाय, तुम्ही म्हणजे प्रयत्न करताय का ते नको मला नाव ते, म्हणजे उगाच प्रूव्ह करायचा बघता का सोडून देता विषय? नाही, सोडून देतो विषय. आपल्याला माहित आपण काय लक्षच देत नाही. आतापर्यंत सगळ्यात जास्त मागणी बकासूरला किती रुपयाची आहे? 3 कोटीची. 3 कोटीची. हो, म्हणजे 3 कोटी ऐकून पण तुमचं धाडस झालं नाही की द्यावा बैल? नाही, का? आपल्याला कुठल्या गोष्टीची कमीच नाही, त्यामुळे आपण कशाला द्यायचं. 3 कोटीपेक्षा तो जास्त कमवून देऊ शकतो. हो. किंवा प्रेम जे दिले त्याने जी आपल्याला ओळख निर्माण करून दिली, मग आतापर्यंत तुमची आमची ओळख इथं कॅमेरा समोर त्याच्यामुळेच आहे ना, त्यामुळे त्याला देऊन अर्थ नाही. हिंद केसरी मैदान समजा बंद झालं किंवा बंद होणार नाहीच, पण आता म्हणजे बऱ्यापैकी मुद्दा उठवला सगळ्यांनी की एक ऑफिशियल करा हिंद केसरी मैदान. हो, कारण कोण पण सेमीत जरी गाडी मारली असली तरी तो इन्स्टाच्या बायोमध्ये टाकतो की हिंदी केसरी. मग ते क्लिअर कसं व्हावं की ओरिजिनल हिंदी केसरी हा जो 1 नंबर करतो तोच खरा हिंद केसरी असतो. तरी पण गुलाल जरी भेटला तरी लोक लावतात हिंद केसरी. जे त्याचा प्रॉब्लेम असतो आपण नाही, पण
आपण जेवढे हिंद केसरी किताब लावले सगळे 1 नंबरचे, जेवढे 12 हिंद केसरी किताब आहे सगळे 1 नंबरचे. आणि मग तसे गुलालाचे म्हणले तर एक 20-25 हिंद केसरी होते मग आपले. आता बैल शेवटी झालं जनावरच, हो दुखापत झाली त्याचं आपल्याला कळत नाही की काय झाले, पण तुमचं एक कनेक्शन असेल बकासूर सोबत की काय होतंय काय नक्की बकासूरला हे तुम्हाला त्याला थोडं तरी काय प्रॉब्लेम असेल तरी आपल्याला लगेच कळतं, लगेच जाणून येतो. ओके. आता समजा की एक वेळ आली की नाही म्हणजे जास्त इंजरी होते बैलाला, त्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही आता बस मला समोर मला बघायचा नाही पळवायचा, मला फक्त असं दे, थांबून राहू दे. आता बी आपली इच्छा आहे की बैल नाही पडला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, आपला बैल घरी बसून आरामात खाऊन पिऊन सुखी राहू शकतो. काही इच्छा साम्राज्य आता पळतोय चांगला. अजून मैदान हिंद केसरी झालेलं ना? नाही अजून हिंद केसरी मैदानात काढलाच नाही. पेडगावला पळवला होता पण तिथं बी गटपास झालता, सेमीला त्याला पण 10 नंबर तास आलता. कडनं गाडी लागली आणि मधून गाडी लागली, काय फरक पडतो? कड्याने गाडी लागली तर एका बैलाला गाड्या दिसतात आणि जो बाहेरचा बैल आहे त्याला एवढं प्रचंड पब्लिक दिसतं, तर त्याच्यात थोडं पाळण्यामध्ये हे होतं की किंवा काही एखादा बैल आतमध्ये येतो, एखादा बैल घाबरतो, तर मग शेजारच्या बैलाला बी पाळता येत नाही, मग सेमीला हरवते. आता मधून गाडी असेल तर कसं आहे दोन्ही साईडने बैल पळतात आहे, त्या गाडीला दिसतात आणि ती गाडी मग निकाल घेऊ शकते. आता मध्ये 2-3 व्हिडिओ बघितलेत की निकाल रेषेजवळ आल्यानंतर बाटली फेक, दगड मार, ते बरोबर जाऊन बकासूरच्या पायाला लागले. बऱ्याच वेळा झालेलं आहे तसं. म्हणजे कोण बघवत नसेल एखाद्याला एक असतं की नाही बाबा हे का नंबर करतो सारखा. आपण नाही आपल्याला बैलाला किती काही केलं तरी त्या मैदानात हरवू शकते, पुढल्या मैदानात रिप्लाय भेटतो ना परत कामाने. तर आपल्यासोबत माझ्यासारखेच बकासूरचे खूप मोठे फॅन आपली ओळख झालेलीच आहे, तर ह्यांच्या मनातले पण प्रश्न आहेत किंवा आपले चर्चा आहेत, इथून पुढं तिघं कंटिन्यू करूया. घ्या विचारा. काय नाही, आपला बकासूर पळत असताना सगळ्याला चांगलं वाटत असतं. हो पण ज्यावेळेस आता मागला कालावधी 1 महिन्याचा गेला, त्या 1 महिन्याच्या कालावधीत असं झालं की बकासूर काय काय म्हणजे गट सुद्धा काढत नव्हता. त्यावेळेस आमच्यासारख्यांचं पण असं म्हणजे आम्ही बघाही करी आमचा भाव असो कोण असो त्यांना सुद्धा फील होत होतं की आईला बकासूर मार खातोय. पण तुमचं काय होतं असं? वाईट तर वाटतच की, पण आपण कधी खचून गेलो नाही ना, पहिल्यापासून आपण संयम ठेवलेला आहे. आज ना उद्या दिवस आपला येणारच आणि 4-5 मैदान हार झाले म्हणून आपण कुठे संपत नसतो. आपल्या बैलात किती धमक आहे काय आहे आपल्याला माहिती आहे, ते आपल्याला सांगायची गरज पडत नाही. 4 दिवसानंतर आपण परत जिद्द आहे ती जाणार आहे. तरी पण त्यातनं पण तुम्हाला असं म्हणजे कसं आहे आमच्यासारख्याच नाही वेगळं. हो पण जो काला म्हणजे कंटिन्यू गुलालात राहणारा माणूस आहे त्यांना म्हणजे एक फील काहीतरी वेगळं राहतं. वाईट वाटतं खूप नाही का, म्हणजे कुठल्या गोष्टीची इच्छाच राहत नाही, डायरेक्ट आपण घरी जातो, त्यामुळे थांबत नाही कुठं. पण परत कुठलं तरी नवीन प्रयत्न करतो, काय चुका झाल्या काय नाही सगळं बघून परत पुढल्या मैदानात त्या तयारीने उतरतो. ह्यात काय काय वेळा आमची सचिन दादाची पण भेट झाली 1 महिन्यात. हो ज्यावेळेस बैल थोडा गुलालापासून लांब राहिला त्यावेळेस सचिन दादाची ना आमची पण भेट झाल्यानंतर आमच्या दोघांचं पण झालं. पण तो लाईफ टाईम अशी अचिव्हमेंट केली आहे की तो नाव कमी करून गुलाल नाही राहिला तर तो मैदानात गेला तर नाव राहणारच आहे. नाही, नाव आपलं कमी होतच नाही. म्हणजे जिथं जाईन तिथं हार झाली तरी बकासूर प्रेमी त्याच्या पैसे असतात कंटिन्यू. जेवढी पळायच्या आधी गर्दी तेवढी, पळून आल्यानंतर हार झाली तरी तेवढीच गर्दी आपल्या मागे असते. बरोबर. त्यामुळे जास्त काही वाईट नाही वाटत, पण थोडस आता काही लोकांना असं वाटतं की म्हणजे नंबर नाही आला की जातात, काही लोकांना असं वाटतं की खडू झाले थांबले नाहीत, म्हणजे ह्या गोष्टी नाही म्हणजे त्यांचा स्वभाव असा असू शकतो किंवा त्यांना पुढचं नियोजन करायचं या हिशोबाने पुढे निघून गेलेले असते. काही काहींना वाटत असतं की बाबा बैल भरला निघून गेले, आम्हाला भेटायचा आहे, फोटो काढायचा आहे. पण त्या गोष्टी प्रत्येक वेळेस शक्य नाही होत. काही काही वेळा माझ्या बाबत पण झाले. निवरीच्या मैदानात मी आलो होतो, फोटो काढायला तो गुलाल झाला, नाही भेटला, ठीक आहे नेक्स्ट टाइम आपण काढू शकतो ना, असं नाही की बाबा प्रत्येक वेळी
ज्या मैदानात हार होती ती आम्ही थांबतच नाही. हार झाले की एक 15-20 मिनिटात मैदानातून बाहेर पडतो. बरोबर. आता म्हणजे खडूस लोक म्हणतात, पण सोनेरा केसरीचं मैदान होतं आणि म्हणजे आमच्या गावातच होतं. त्यावेळी 3 नंबरचं मानकरी झालं. मी आपलं सहज थांबलेलो, दादाला म्हणलं चला तू कुठं बक्षीस घ्यायला. आणि जसं मी त्या फ्रेमवर लाईव्हवर दिसलो, आमच्या अख्ख्या गावात चालू बकासूरचं बक्षीस घ्यायला मी गेलतो. म्हणजे हा, काही लोकांना म्हणजे पर्सनली भेटलं आपल्याला कळतं काय माणूस काय आहे, हे टीव्हीवर बघून किंवा लाईव्ह बघून ते समजत नाही. पर्सनल लाईफ त्यांची आहे ती वेगळी आहे. म्हणजे ते काही गोष्टी आहेत ते आपण नाही डिक्लेअर करू शकतो. नाही ते शेवट करणार डिक्लेअर थोडा मुद्दा तिथंच येतोय. सगळ्यांना सांगायचं आहे महाराष्ट्राला की पण ते सांगत आता पोरीशी सांगायचं आहे बाबा लय विचार करू नका, हाय नाही. मामाची भीती असू शकते. हिरोईन म्हणलेत रश्मिका आवडत्या. हा, हळूहळू सांगायला लागले. नाहीतर एवढं बोलत पण नव्हतं. आता तुम्ही बघितलेलं मैदान त्यातलं एक मैदान असते की ह्या मैदानात खतरनाक गाडी मारली. वडकीच्या मैदानात म्हणजे तुम्हाला सांगतो, विषय असा झाला होता की तिथं पावत्याचा अभाव पण झाला होता काही गोष्टीचा, आणि थोड्या पैर यांचं काहीतरी विषय झालेला होता. मला पण एवढं काय माहित नाही. आपली पण बैल आहे, पण त्या आपल्या बैलांची ती पात्रताच नव्हती. त्यावेळेस आपण एकाकडे सांभाळायला दिलं होतं, पण ती पात्रता नसल्यामुळे आपण मागं सरलो आणि ती पावती आपण दुसऱ्याला कोणाला तरी दिली होती, मित्राला एका, त्यांनी ह्यांना दिली. आणि त्या पावतीवर कमी मला वाटते पहिला का दुसरा क्रमांक झाला होता आपल्या नावावर. पण त्यावेळेस आपल्याला वेगळाच आनंद झाला की अरे बापरे, आपल्या नावावरती बकासूर पळाला, म्हणजे वेगळीच फील झाली होती. म्हणजे आनंद म्हणतात बैलगाडी क्षेत्रात जे काय कमवलं ते बकासूर नावा पळला ती लय मोठी किंमत मिळाली असं वाटलं होतं मला. आनंद सांगताच येत नाही. बैलासाठी म्हणजे आपण ज्यावेळेस बैल घेऊन जातो समजा खाली झुकून, झुपायच्या टाइम मध्ये जाताना तो तुमच्याशिवाय असं जाताना ओढूनच का घेऊन जायला, हा मोठा त्याला पहिल्यापासूनच सवय. जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बिनजोडला गेलो तेव्हा तर आता जरी चालत जातो तेव्हा ढकलत नाही 3-4 जणांनी ढकलत. हो, ढकलत नाही बिनजोडला सगळ्यात फर्स्ट टाइमच्या. आता तरी आपला चालत जातो निवांत. म्हणजे असं मी कित्येक मैदानात असं बघितलं, ज्यावेळेस तुम्ही असताय त्यावेळेस असं कंटिन्यू ओढतच घेऊन जायला. तर ती खासियतच आहे. जाताना एकदम स्लोली जायचं आणि येताना एकदम टॉपनी जायचं. बघत काय आपल्याला कुठं नाही यायचं आहे. निरीक्षण करून शांत पद्धतीनं कार्यक्रम करायचा सगळ्याचा. आता काही गोष्टीचं पैऱ्याचं नियोजन होतं. पैरा आपला झाला, ज्यावेळेस आपला टॉपचा पैरा होत असतो त्याच्यानंतर आपण पळत असतो. पण काय काय वेळा पैऱ्यात चांगल्या पैऱ्यात पळून सुद्धा मार खाल्ल्यानंतर काय तुम्हाला असं वाटतं की बाबा आपण कुठंच चुकलो, कुठंतरीच हारजीत असते, पण हार झाल्यावरती वाईट वाटतं, पण पुढल्या मालकांना पण वाईट वाटतं. आपण बकासूर सोबत पळून बिहार झाली. बरोबर. आता चांगल्या पायऱ्यात पळत असताना काय काय वेळा नामांकित नसो किंवा असो हे बघत नाही तुम्ही. पायरा हा चांगला आला त्याच्या पळावर तुम्ही डिसाईड करता. पण काय काय वेळा असं झालंय का बाबा फोटो व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यावर पायरा झाला आणि त्याच्यावर मार खाल्लाय असं कधी? नाही, शक्यतो बकासूर नवीन माणसाला नाराज करत नाही. म्हणजे नवीन चेहरा आहे, एखादाच किंचित होत असन हार होत असन, पण आपण फक्त फोटो व्हिडिओ बघून जे पहिलं करतो त्यांना बकासूर कमीत कमी गुलाल तरी देतो. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की आदत बैल म्हणजे काय, दुसरा बैल म्हणजे काय, चौसा म्हणजे काय, जरा क्लिअर करा त्या गोष्टी. आदत म्हणजे वासरू असते 1.5 वर्षाच्या आतमध्ये, 2 वर्षाच्या आतमध्ये त्याला आदत म्हणतात. 2 वर्षाच्या पुढे गेले की तो दुसरा होतो. त्याच्यानंतर मग त्याला 2 दात येतात. पहिले जे दात असतात ना बारीक असतात त्यातले 2 दात पाडतात आणि 2 दात येतात. त्याच्यानंतर तो दुसरा होतो आणि परत 1-1.5 वर्षाने ते 2 दात पडतात आणि मग 2 दात येतात, 4 दात होतात, त्याला म्हणतात चौसा. पायऱ्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर आपल्याला आता समजा काय काय जणांची खरेदी होती किंवा गरिबाचा पायरा असतो. आता तसं बघितलं तर उर्मिलाताईंनी खरेदी केली. हो, तसा एखादा तुम्ही का खरेदी करत नाही किंवा तसा एखादा गरिबाचा बैल आता टॉपला पाळणार आहे
पण काही गोष्टी त्यांच्या पैशामुळे ते अभावामुळे थोडे थांबलेले आहेत. तसा एखादा तुम्ही का बकासूरच्या पाठीमागं तयार करत नाही आदतमध्ये किंवा दुसऱ्यामध्ये? आम्ही पण भरपूर बैल घेतली नाही का अशी, मोठ्या रकमेचे आपण कधी जास्त घेतलेच नाही, पण 2 लाख 3 लाख 4 लाख पर्यंत 5 लाखापर्यंत आपल्या खरेदी झालेल्या आहे. त्याच्यावरती आपण कधी खरेदी केली नाही. पण कसं आहे, बैलगाडी क्षेत्रात पैशाने विकत घेऊन सगळ्या गोष्टी होत नाही, त्यामुळे नशिबाची साथ पाहिजे. नशीब असेल तर सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे आपण जेवढे बैल विकत घेतले आपल्याला अजूनपर्यंत ती लागली नाही. म्हणजे आपण घ्यायच्या आधी भरपूर चांगली मैदानात फायनल बिलला राहतात, आपल्याकडे आल्यावरती काहीतरी हार होते, कुठेतरी होते. तसं आहे, आम्ही आतापर्यंत बघितलं, आम्हाला आता बकासूरच्या आधी आम्ही भरपूर बैल घेतली, पण ती काही एवढं नाव केलं नाही, चर्चेत नाही. पण घरचाच बैल शेवटी चर्चेत आला, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमच्या नशिबात घरचाच परत दुसरा एखादा तयार होणार. आणि त्याच्यात आमची ट्रेनिंग चालू आहे घरी. आमच्या काय आहे, भरपूर घरची एक 5-6 वासरं आता तयार झालेली, त्यातलं एक तरी बकासूरच्या मागं जागा चालवेन 100% आम्हाला त्याच्यावरती गॅरंटी. वहिनींनी कधी हे सांगितलं नाही का जरा आता फिटनेस कडे लक्ष द्या? कोणी सांगितलं का नाही? आपले बाकीचे मित्र सांगतात. पण मित्रांचं ऐकत म्हणजे कोणतरी सांगणारी आली तर ऐकशील असं आहे का? आता बऱ्यापैकी प्रत्येक आईबाप हिमत असतोय, म्हणजे नवीन ज्याला नाद लागलेला बैलगाड्याचा, काय आहे त्याच्यात तुम्हाला बघून काय काय पोरं म्हणजे इन्स्पिरेशन घेतात की नाही मला मोहिल शेठ सारखं व्हायचं आहे, मोहिल शेठ सारखं म्हणजे करायचं आहे या गोष्टी, पण घडी मार राहतेच. काय आहे त्याच्यात, काय काय करायला लागलंय, फ्युचर आहे का, लग्नाची वय झाली ती, पाहुण्याशी काय सांगायचं, ह्या गोष्टी येतात. ह्या गोष्टीवर काय म्हणायला तुम्हाला? नाही, नाद चांगलं पण आहे, वाईट पण आहे. नादात आहे ना, म्हणजे जे नवीन पिढी उतरली, म्हणजे आता कसं पहिलं वाईट व्यसन बिसन लागायचं, पण ह्या नादात व्यसन बिसन लागत नाही. ह्या नादात गेले की माणूस एक वेगळ्याच ह्याच्यात असतो की आपल्याला तो नाद म्हणजे गुलाल पाहिजे, आपला बैल पाळवायचा, त्याच नादात असतो माणूस. त्या नादात उतरला की दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जात नाही, वाईट गोष्टींकडे. मैदानावर गेल्यानंतर काय पत्त पाळतात, काही गोष्टींचं पत्ता असेल किंवा ह्या गोष्टी नाही करायच्या, मला ह्या गोष्टी नाही करायच्या, ह्या गोष्टी करायच्या. आता कसं आपण देवाला जाताना नॉनव्हेज वगैरे खात नाही मला नाही, आम्ही जेव्हा मैदानावर असेल तेव्हा मी तर नॉनव्हेज खात नाही, आमची टीम बी नॉनव्हेज खाणार नाही. म्हणजे ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी आदल्या दिवसापासूनच नॉनव्हेज काय खात नाही. आता बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे की त्यांचा बैल बकासूर सोबत पळवायचा. तुमचं काय स्वप्न आहे की एखादा बैल असेल की ह्या बैलासोबत आपल्याला बकासूर पळताना बघायचा आहे? आपला बैल आता सगळ्या बैलांसोबत पळायला, पण आपली घरची गाडी 1 नंबर करायची एवढी एक इच्छा. साम्राज्य आणि बकासूर, हो, म्हणजे साम्राज्य असेल किंवा आमच्या दावणीला नवीन तयार होणारा म्हणजे असेल की 1 नंबर करायचा मोठ्या मैदानात. बऱ्यापैकी लोकांचं मनात हेच झाले की मैदानावर जाते म्हणल्यावर व्यसन असेल, मावा गुटखा दारू वगैरे पिऊन मैदानावर असेल. युवा पिढी बऱ्यापैकी हेच घेते की मैदानावर जायचं, प्यायचं आहे, हे करायचं. काही लोक आहेत पण करतात, पण त्या लोकांना काय मेसेज देणार? एखाद्या माणसामुळे दुसऱ्या चांगल्या माणसाचं नाव खराब होतं, असा विषय असतो. पण ते व्यसन करून जो व्यसन करतो त्याची लाईफ खराब होते. मैदानावर त्या माणसाचं पण नाव खराब होत असतं, ज्यांच्या बैलगाडी बरोबर सोबत जात. म्हणजे कसं बकासूर सोबत येणार आहेत, मस्त तुम्ही करत नाही, पण तुमच्या सोबत येणारे ड्रिंक करणार असेल तर ते तुमचंच नाव खराब. तर त्या गोष्टीत तुम्ही पाळलेत की बाबा तुमच्या सोबत येणारे ते निर्वेशनी जायते, त्याच्या हिशोबाने तुमची चांगली आहे, ग्रुप चांगला आहे. तसं सगळ्यांनीच आपलं आपापल्या ग्रुपला म्हणजे हे करणं गरजेचं. मैदानावर कधी भांडणं झालीत का, अशी मोठी काय असं? नाही, आपण शक्यतो भांडणाच्या गोष्टीत लक्षच देत नाही. जल्लोष केलाय, पण जल्लोष केला भांडणापासून आपण लांब. आपली चुकी झाली तर आपण जाऊन माफी पण मागतो, आपल्याला लाज वाटत नाही माफी मागायला. आपली चुकी झाली, आपण मान्य केली, सॉरी माझं चुकलं, स्टेजवर जाऊन माफी मागायची तयारी. तेवढं म्हणजे स्वतःहून डेअरिंग करणं, आपण लाज नाही. जिथं चुकी झाली तिथं माफी मागायला काय अर्थच नाही. ते निकाल थोडा म्हणजे बकासूरच्या विरोधात गेला होता, त्यावेळेस त्यांनी म्हणले म्हणजे कमेंट टाकले, ते लगेच जाऊन दुसऱ्या दिवशी त्यांनी सॉरी वगैरे बोलले, डायरेक्ट त्यांनी स्वतःहून माफी मागितली, माझं काय चुकलं या हिशोबाने.
बऱ्यापैकी ऑडियन्सची इच्छा आहे की एखाद्या सॉन्गमध्ये तुम्ही लॉन्च व्हावं. मग कधी त्यांची इच्छा कधी पूर्ण होणार आहे? पण लवकरच खरं आता तुम्ही साथ दिली तर. बाकी एंड करूया आपण पॉडकास्ट. आपलं पॉकेट कॅफेचं हे आपलं जे जेवण आलं खाणं आलं कसं वाटलं तुम्हाला? एक कॉफी एकदम छान होती. तर धन्यवाद आल्याबद्दल. एक आपला टीमचा सगळ्या फोटो घेऊया. हा एंड करा, तुम्हीच करा, तुम्ही दोघं करा एंड. कसं वाटलं काय सगळं? कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवीनच चालू केलंय लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, सचिन जाधवला लाईक करा, फॉलो करा. असेच आपली माणसं मोठी होत जावे. धन्यवाद आल्याबद्दल. आता टाइम काय ते नाव सांगून जावं लागेल. नाव सांगून जावं. कोण नसलं नाव कुठून सांगायचं. नवचर्चित उद्या तीच असणार आहे बकासूर आणि प्रणात वहिनी.